ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे उमेदवार नारायण राणे रिंगणात उतरलेत। त्यांच्या विरोधात विनायक राऊत अशी लढत रंगतीये। दरम्यान मोदींच्या नेतृत्वात 400 पारचा नारा पूर्ण होणार, राज्यात मोठं मताधिक्य मोदींना मिळणार यात काही शंका नाही अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे। तर आघाडीच्या उमेदवारांना विकास कामं केली असती तर आज त्यांचं डिपॉझिट वाचलं असतं असा टोला देखील नारायण राणेंनी विनायक राऊतांना लगावलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार ज्यांची ओळख आहे असे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आपल्या सोबत आहेत। राणे साहेब, आपलं स्वागत। राणे साहेब, आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात। आता या महायुतीचे उमेदवार म्हणून आपली एक ओळख आहे, काय सांगाल, कशा पद्धतीचा आज लोकांमधून प्रतिसाद मिळतो? या निवडणुकीकडे पाहताना मी म्हणतो की मागील 10 वर्ष या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आहेत। या 10 वर्षात त्यांनी देशासाठी आणि देशातल्या 140 कोटी जनतेसाठी जे काम केलं, देशाचा आर्थिक विकास जो केला, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11व्या नंबरपासून आता 5व्या क्रमांकावर आला आहे। मोदी साहेबांनी सांगितलं की आता 5व्या क्रमांकावर आज जरी असलो तरी 2030 साली आम्ही 3ऱ्या क्रमांकावर असणार आणि असे मोदी साहेब परत भारताचे पंतप्रधान व्हावेत आणि महासत्ता त्यांनी बनवा भारताला। म्हणून या निवडणुकीमध्ये कोकणी माणसांनी ते 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येणार आहेत, त्यात कोकणचा खासदार असायला पाहिजे। म्हणून कोकणी माणूस खुश आहे की आपण या 400 मध्ये नारायण राणेंना पाठवणार आणि ते आपला विकास करतील हा विश्वास मात्र कोकणी माणसाला आहे। दादा, महायुतीच्या जोरावर आणि कमळ चिन्हावर आणि नारायण राणे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत, किती लाखांचं लीड असेल आपल्याला वाटतं? 2.5-3 लाख मताधिक्याने येणार। पण आपण वल्गना केली होती की विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा। आता तुम्ही विचारला किती येणार, 2.5-3, पण माझे प्रयत्न स्वतः आहेत की त्याचं डिपॉझिट जर 10 वर्षात काहीच केलं नाही आणि क्षमता पण नाही, त्याला माझ्यावर फक्त टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे विषय नाही। शिवसेना उद्धव ठाकरे तर मागील अनेक वर्षापासून राणेंनी काहीच केलं नाही असं विरोधक आरोप करतात। काय असं दाखवा मला, काय नाही केलं? हॉस्पिटल कोणी बांधलं? मेडिकल कॉलेज कोणी आणलं? इंजिनिअरिंग कॉलेज कोणी आणलं? वृद्धाश्रम कोणी बांधला? महिलांचा उद्योग कोणी आणला? सगळी धरणं कोणी आणली? इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिज कोणी? या 34 वर्षात जो सिंधुदुर्गाचा कायापालट झाला, पर कॅपिटा इन्कम 2,40,000पर्यंत नेलं, 35,000पासून। त्यांना काय तोंड आहे? ह्याच्यातलं एक तरी काय केलं का त्यांनी? साधी बालवाडी तरी? निश्चितच या मतदारसंघात 400 मध्ये आपलं देखील नाव असेल असा जो विश्वास आहे तो या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। आणि या बातमीनंतर आता पाहणार आहोत टॉप 18 न्यूज।